OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर कशाला म्हणायचं आणि नॉर्मल आपल्या स्वच्छतेच्या सवयी काय असतात? म्हणजे यामध्ये दोन्हीतला फरक काय करायचा? कधी-कधी आपल्याला वाटतं, की मला सगळं नीटनेटकं हवं असतं. मी वारंवार हात धुतो. घरातली वस्तू सगळी जागेवरच हवी असते. असं वाटतं, की मला OCD झालाय की काय? तर स्वच्छतेची आवड ही OCD नाही. ती एक चांगली सवय आहे आणि जोपर्यंत ती आपल्या रोजच्या आयुष्यावर नियंत्रण घेत नाही, तोपर्यंत ती आपली चांगली सवय आहे. मग OCD म्हणजे नेमकं काय आहे? तर OCD म्हणजे विचार आणि कृती यांचं सततचं चालणारं चक्र. एखादा विचार मनात वारंवार येतो, जसं की माझे हात घाण झालेले आहेत, मी गेट लॉक केलंय की नाही? किंवा मग त्यावरून पुन्हा-पुन्हा आपण ती कृती करत राहतो. म्हणजे पुन्हा-पुन्हा हात धुत राहतो किंवा लॉक तपासत राहतो किंवा वारंवार साफ-सफाई करत राहतो, अंघोळ करत राहतो. तर आणि जेव्हा ही आपण कृती थांबवायचा प्रयत्न केला, तर मनात वारंवार भीती, अस्वस्थता आणि ताण निर्माण होतो. जर हे चक्र म्हणजेच ऑब्सेसिव्ह विचार असतात आणि त्यातून जी कृती घडते ती कंपल्सिव्ह म्हणजे ती कृती असते. त्याला आपण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह म्हणतो. तर नॉर्मल आणि यातली सीमारेषा ओळखणं खूप गरजेचं आहे. जर या सवयींमुळे आपल्या दैनंदिन कामात काही बिघाड होत नसेल, चिंताग्रस्त होत असेल, आपल्याला घरच्यांशी वारंवार वाद होत असतील या गोष्टींमुळं, तर ही OCD आहे. त्याच्या उपचाराने काय करता येईल आपल्याला? म्हणजे सायकोथेरपीमध्ये आपल्याला कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, काही औषधोपचार सुद्धा आपल्याला घेता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला OCD आहे हे समजून आल्यानंतर आपण त्याचा स्टिग्मा न बाळगता आपण मदत मागितली पाहिजे. काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट यांच्याकडे आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OCD म्हणजे काही कुमकुवतपणा नाहीये किंवा फक्त त्यांचं मन थोडं जास्त सतर्क असतं, अलर्टनेस त्यांच्यामध्ये जास्त असतो. म्हणून अशा व्यक्तींना समजून घेऊया, त्यांना आपण साथ देऊ, त्यांच्या गोष्टींना सॉर्ट आउट करण्यासाठी आपण त्यांना मदत करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता ही एक सवय असावी, पण जर ती तुमचं मन व्यापून टाकत असेल तर ती फक्त सवय नाही आहे, तर मदतीची गरज अशा ठिकाणी आपल्याला आहे. तर OCD समजून घेऊ आणि आपल्याला मानसिक आरोग्याबद्दल आपण एकमेकांशी बोलायला सुरुवात करूया.